हाय फ्रेंड, आता आपण बघणार आहोत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड टीचिंग एड. दे शुल्ड बी मिनिंगफुल अँड पर्पजफुल. जे पण आपण टीचिंग एड्स बनवत आहोत ते कसे असले पाहिजे, मिनिंगफुल आणि पर्पजफुल असले पाहिजे. दे शुल्ड बी ॲक्युरेट इन एव्हरी रिस्पेक्ट. ते कसे असले पाहिजे, ॲक्युरेट असले पाहिजे, स्पेलिंग मिस्टेक नसली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण मराठीमध्ये लिहित आहोत तर ते मराठीचा काना, मात्रा, उकार हे कसं असलं पाहिजे, प्रॉपर असलं पाहिजे. दे शुल्ड बी अ सिम्पल. त्याच्यामध्ये सिम्पल लँग्वेज यूज केली पाहिजे. सिम्पली आपण पोस्टर किंवा जे एड्स आहे यूज करतो ते कसे सिम्पल असायला पाहिजे. दे शुल्ड बी अ चीप म्हणजे फॉर एक्झाम्पल पोस्टर असेल किंवा PPT प्रेझेंटेशन असेल, हे काय आहे, एकदम महाग आहे का, नाही, तर हे चीप प्राईजमध्ये आपण करू शकतो. तर जेव्हा पण आपण टीचिंग एड्स हे करत असतो यूज, तेव्हा ते कसं असलं पाहिजे, दे शुल्ड बी अ चीप. ॲज फार ॲज पॉसिबल दे शुल्ड बी इम्प्रूव्ड. म्हणजे नवीन नवीन असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल पहिले ब्लॅकबोर्ड होता, तर आता कसं PPT वगैरे आली आहे, तर ते इम्प्रूव्ड असले पाहिजे. दे शुल्ड बी अ लार्ज इनफ टू प्रॉपरली सीन बाय द स्टुडंट फॉर हुम दे आर. म्हणजे लास्ट बेंचर्स आहे किंवा ज्यांना थोडंफार दिसण्यात कमी येते, त्यांना प्रॉपरली व्हिज्युअलाइज झालं पाहिजे असं आपलं काय असायला पाहिजे, एव्हिएट्स असायला पाहिजे. दे शुल्ड बी अप टू डेट. ते प्रॉपर असायला पाहिजे, अप टू डेट असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल कोणताही टॉपिक घेतला असेल तर त्याचं इंट्रोडक्शनपासून तर पूर्ण बिब्लिओग्राफीपर्यंत असायला पाहिजे आपल्याकडे. देन दे शुल्ड बी इझिली पोर्टेबल. आपण जे पण एव्हिएट्स यूज करतो ते इझिली पोर्टेबल असायला पाहिजे. देन दे म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी आपल्याला प्रॉपर नेता आलं पाहिजे, असं आपल्याला एव्हिएट्स असायला पाहिजे. हे काय आहे, सर्व कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड टीचिंग एड. दे शुल्ड बी अकॉर्डिंग टू द मेंटल लेवल ऑफ द स्टुडंट. दे शुल्ड बी मोटिवेट द लर्नर. फॉर एक्झाम्पल पोस्टर असेल तर पोस्टर बघून स्टुडंटला काय इंटरेस्ट आला पाहिजे. जे स्टुडंट आहे त्यांना मोटिवेशन मिळालं पाहिजे की आपण परत रीड करायला पाहिजे, लिहायला पाहिजे, शिकायला पाहिजे, परत परत आपल्याला इंटरेस्ट असायला पाहिजे. असं काहीतरी आपलं टीचिंग एड्स पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.